श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय, मन शांत करायचं असेल किंवा राग नाहीसा करायचा असेल, राग कमी करायचा असेल तर तो कसा करायचा, हे एका श्लोकामधून अतिशय सुंदररित्या त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. वेदले चित्त जाणावे रामवेदी निरंतरी, रागे हो वितरागे हो आनंदवन भुवनी. म्हणजेच वेदले चित्त जाणावे म्हणजे आपलं मन रोज हजार ठिकाणी भटकतं. कधी चिंता, कधी भीती, कधी अपेक्षा. समर्थ सांगतात, मन एका ठिकाणी स्थिर करा. रामवेदी निरंतरी म्हणजे राम, इथे राम म्हणजे फक्त नाव नाही, राम म्हणजे सत्य, शांती, ईश्वर. निरंतरी म्हणजे सतत अखंड मनात देवाचं स्मरण ठेवा. रागे हो वितरागे हो म्हणजेच राग आला तरी चालेल, पण रागात अडकून राहू नका. राग येतो पण तो सोडून देता आला पाहिजे, हाच खरा वितराग आहे. आनंदवन भुवनी म्हणजे ज्याचं मन देवात स्थिर आहे, ज्याला राग बांधून ठेवत नाही, तोच माणूस आनंदवन भुवनीमध्ये राहतो. थोडक्यात ह्यावर मी तुम्हाला एक कथा सांगते. एक मुलगा खूप चिडायचा. थोडंसं काही झालं की राग. आजोबांनी त्याला सांगितलं, राग आलं की मनात देवाचं नाव घे. काही दिवसांनी तो मुलगा शांत झाला. तो म्हणाला, आजोबा राग येतो पण टिकत नाही. हाच या कडव्याचा अर्थ आहे. वेधले चित्त जाणावे रामवेदी निरंतरी, रागे हो वितरागे हो आनंदवन भुवनी. मन देवात ठेवा, राग आपोआप विरघळतो. जिथे राग संपतो तिथेच आनंद सुरू होतो. असेच मन शांत करणारे विचार दररोज ऐकण्यासाठी मनस्विनी श्रद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या माणसांपर्यंत पोहोचवा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.